श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? माणसाला जीवनाचा कंटाळा आला असता तर हे एकदा ऐका. चंदनाच्या झाडाला 100 साप मिठी मारले तर ते झाड विषारी होत नाही. तसंच तुमची माणसं पहिल्यासारखी वागत नसती तर त्यांना त्यांच्या वाटेला सोडून द्या. कारण त्यांनी बदलायला त्यांची 2 कारणे असतात. तुमची गरज होती ती संपली आणि दुसरी गरज म्हणजे तुमच्या जागेला आणि कोणीतरी त्यांच्या आयुष्यात दुसरे आले आहेत. ज्या माणसाला तुम्ही नको असाल त्यांना तुमची छोटी छोटी गोष्टसुद्धा, चूकसुद्धा त्यांना मोठी वाटू लागते. पण त्याच माणसाला आम्ही पाहिजे होतो तेव्हा आमची मोठी मोठी चूकसुद्धा त्याच माणसाला छोटी वाटत होती. एक नाती अशी असतात की पायात काटा टोचल्याप्रमाणे. तो काटा पायातनं काढला तरी दुःख होतं आणि नाही काढला तर रक्त आणि पू होतं. माणसाजवळ पैसे असते तर वैरी पण जास्त असतात आणि माणसाजवळ पैसे नसते तर आपलेच वैरी होतात. पाऊस गेल्यानंतर हातातली छत्रीसुद्धा वज्जी होते, कारण त्याची गरज संपलेली असते. तसंच माणसाचं सुद्धा असतं. सुख आम्ही कष्ट करून मिळवायचं असतं, दुःख काय सगळेच देतात. कुणाला कोण नसतं. पैसे असते तर सगळी नाती असतात आणि पैसे नसते तर तुम्हाला कोण विचारत पण नाही. एक पॉझिटिव्ह विचार एक संधी बघते तर एक निगेटिव्ह विचार सगळ्यात चुका बघते. जीवनामध्ये पहिला चालायला शिका, नंतर न पळायला. कारण चालताना पडलं तर तेवढं लागणार नाही, पण पळताना पडलं तर जास्त लागेल. तुम्ही समोर नसताना तुमचं कौतुक करणाऱ्यांना कधी तोडू नका. त्यांचा विश्वास कधी तोडू नका. तुम्ही 4 लोकांना मदत करत असाल तर तुम्हाला कुठल्या देवाला जाण्याची गरज नाही. तुमचं ज्या देवावर विश्वास आहे तुम्हाला दर्शन अवश्य देईल. आम्ही भ्यायचं फक्त माणसाचा जन्म देणाऱ्या त्या देवाला, पाठीमागे टोचून बोलणाऱ्या न दिसणाऱ्या त्या डोळ्याला, त्या लोकांना नाही. कोणा एकट्यासाठी रडत बसू नका. ते तुमच्या डोळ्यातल्या पाण्याच्या योग्यतेचे नसतात. जे तुमच्या डोळ्यातल्या पाण्याच्या योग्यतेचे असतात ते तुम्हांनी रडूच देत नाहीत. जीवनामध्ये यशस्वी असं व्हा. तुमचा तिरस्कार करून गेलेली व्यक्ती तुम्हाला हुडकत आली पाहिजे. जास्त विचार करत बसू नका. जीवनात काय व्हायचं ते होऊ द्या. जगायचं होत नाही असं म्हणणारा माणूस असतो, पण जगत आहे असं म्हणणारा नवीन इतिहास लिहितो. जीवनात संकटे भरपूर असतात. जीवनामध्ये संकटे भरपूर असतात. त्या संकटांना न घाबरता पुढे जातो तोच जिंकतो. श्री स्वामी समर्थ.